आज आपण बोलणार आहोत नाशिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटची कॉस्ट किती आहे. साधारणपणे 25 ते 50 अशी पर ग्राफ्ट रुपीजची जी रेंज आहे ओव्हरऑल अशी नाशिकमध्ये करंटली आहे. पण कॉस्ट ही फक्त एक गोष्ट नाही आहे तुम्हाला डिसाईड करायला की कुठल्या क्लिनिकमध्ये करायचं आहे. कुठले कुठले पॉईंट्स तुम्ही विचार केले पाहिजे त्याची मी चेकलिस्ट तुम्हाला देतोय. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, डॉक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे. तुमचा जो मेन हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहे तो डर्मॅटोलॉजिस्ट आहे का, प्लास्टिक सर्जन आहे का, हे चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत दुसरा पॉईंट, जिथे तुमचं ट्रान्सप्लांट होणार आहे त्या क्लिनिकचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कसं प्रकारे बांधलं गेलं आहे, ऑपरेशन थिएटर डेडिकेटेड आहे का, तिथे योग्य त्या सुविधा दिलेल्या आहेत का, इमर्जन्सीसाठी सुविधा आहेत का, ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पुढचा पॉईंट, जेव्हा तुम्ही त्यांना अप्रोच करता आहात तुमच्यासोबत डिरेक्टली डॉक्टर तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो आहे का, मेल पॅटर्न बॉल्डनेस बद्दल पहिले एक्सप्लेन करतोय का, त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट बद्दल, लॉंग टर्म प्लॅनिंग बद्दल सांगितलं जात आहे का, की फक्त अशी सेल्समन सारखी आपल्याला फिलिंग येते की हा एवढं पॅकेज आहे, याच्यामध्ये एवढं मिळेल, त्याच्यामध्ये तेवढं मिळेल, असा फील नको. कारण शेवटी हेअर ट्रान्सप्लांट इज अ मेडिकल प्रोसिजर आणि ती प्रॉपर सर्जरी आहे. सिम्पल आहे पण मोठी प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे आपण आपली जी हेल्थ आहे ती कोणाच्या हातात देतो आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा पॉईंट, डोनर एरिया प्लॅनिंग किती नीट केली जात आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं वय बिलो 25 आहे आणि जर तुम्ही आताच खूप सारे ग्राफ्ट्स मागून यूज करून टाकले तर लॉंग टर्म काय विजन आहे तुमच्या याचं ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण आज फक्त हेअर ट्रान्सप्लांट करून आपला गोल काही 1 वर्ष 2 वर्षाचा नाहीये. युजली ट्रान्सप्लांट केल्यानंतर परत ट्रान्सप्लांट लागूच नये अशी मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा सोबत दिली गेली पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, हे डिस्कशन पहिले झालं पाहिजे. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमची सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला सपोर्ट कसा आहे, तुमची जी हिलिंग आहे त्याच्यामध्ये किती सपोर्ट मिळणार आहे, डॉक्टर काही प्रॉब्लेम झाला तर अवेलेबल असणार आहे का, हे सगळे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे पहिले ही चेकलिस्ट नीट चेक करा, हे सगळे टिक करा, त्याच्यानंतर तुमच्या बजेटमध्ये बसणारं क्लिनिक निवडा. स्वस्तात नव्हे तर योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा, कारण हेअर ट्रान्सप्लांट काही परत होत नसतं. ऑल द बेस्ट फॉर युअर हेअर रिस्टोरेशन जर्नी.